श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज जो कोणी ही श्रीकृष्णाची कथा ऐकेल त्याच्या जीवनात ते चमत्कार अनुभवण्यात येतील. जे कोणी या कथेला मनपूर्वक एकांतात ऐकतील त्यांच्या जीवनातील दुःख, काळजी आणि खूप काही दारिद्र्य निघून जाईल. त्यांना जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंदाची प्राप्ती होईल. जे भक्त ही कहाणी ऐकतील त्यांच्या जीवनातील गरिबी, भयंकर रोग, मंगलदोष, कालसर्पदोष आणि क्षणिक दोष लगेच सुधारतात आणि कितीही मोठी गरिबी जळून जाईल. ही कथा ऐकल्याने तुमच्या जीवनात तुम्हाला श्रीकृष्णांचे साक्षात अनुभव येऊ लागतील. तुमच्या इच्छा पूर्ण होताना तुम्हाला दिसून येतील. तेव्हा शेवटपर्यंत ही कथा ऐका. ही पौराणिक कथा जे कोणी ऐकतील त्याची मोठीत मोठी इच्छा देखील श्रीकृष्ण साक्षात समोर येऊन पूर्ण करतील. इच्छा असेल तर नक्की ऐका. मी प्रार्थना करते की जे कोणी ही कथा मोठ्या श्रद्धेने, भावनेने आणि मनपूर्वक ऐकतील त्यांच्या कुटुंबात सुख, शांती आणि भरभरून ऐश्वर्य येवो आणि त्यांच्यावर सदैव श्रीकृष्णाचा आशीर्वाद राहो. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला देखील श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर खऱ्या श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. जे कोणी ही कथा मनोभावे ऐकतील त्यांना ते चमत्कार प्राप्त होऊ लागतील. याच क्षणाला आपण या कथेला सुरुवात करूया. कृष्ण जन्माष्टमी राजा कंसाच्या राज्य कार्यकाळाशी संबंधित आहे. फार पूर्वी कंस हा मथुरेचा राजा होता. तो बहीण देवकीचा चुलत भाऊ होता. त्याने आपल्या बहिणीवर मनापासून प्रेम केले आणि तिला कधीही दुखी होऊ दिले नाही. कंस राजाने आपल्या बहिणीच्या लग्नाला मनापासून हजेरी लावली आणि आनंद लुटला. या कथेत रमून जाण्यापूर्वी तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे भक्त असाल तर जय श्रीकृष्ण आणि राधे राधे लिहायला विसरू नका. एकदा तो बहिणीच्या सासरी जात असताना अचानक तेव्हा त्याला आकाशात लपलेल्या आवाजातून इशारा मिळाला की कंसा, तिच्यावर तू खूप प्रेम करतोस. ती बहीण एक दिवशी तुझ्या मृत्यूचे कारण होईल. देवकी आणि वासुदेवाचे 8वे पुत्र तुला मारतील. कंस राजाला इशारा मिळताच त्याने आपल्या सैनिकांना त्याची बहीण देवकी आणि तिचा पती वासुदेव यांना तुरुंगात ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर कंस राजा मथुरेतील सर्व लोकांशी क्रूरपणे वागू लागला. कंस राजाने घोषित केले की माझ्या मारेकऱ्याला बाहेर काढण्यासाठी मी माझ्या बहिणीच्या सर्व मुलांना ठार करीन. त्याच्या बहिणीने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. नंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि नंतर 7व्या मुलगा होईपर्यंत कंसाने सर्व मुलांना ठार मारले. नंतर देवकी तिच्या 8व्या अपत्यासाठी म्हणजे कृष्णाची साठी गरोदर राहिली. भगवान श्रीकृष्णाने द्वापारयुगात श्रावण महिन्यातील अष्टमी म्हणजे 8व्या दिवशी मध्यरात्री जन्म घेतला. त्या दिवसापासून लोक त्याच दिवशी कृष्ण जन्माष्टमी किंवा कृष्णाष्टमी हा सण साजरा करू लागले. जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा पृथ्वीवर जन्म झाला तेव्हा एक चमत्कार घडला. तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले. रक्षक झोपी गेले आणि एका तपलेल्या आवाजाने वासुदेवांना कृष्णाला वाचवण्याचा मार्ग सांगितला. वासुदेवाने कृष्णाला एका छोट्या टोपलीत आणि मध्यरात्री अंधारात एका मोठ्या नदीतून गोकुळातील त्यांच्या मित्र नंदाकडे नेले. एक पावसाळी रात्र वासुदेवाने नदी पार केली जिथे शेषनागाने त्याला मदत केली. वासुदेव आपल्या मुलाची त्याच्या मित्राच्या मुलीशी म्हणजे यशोदा आणि नंदा बाबा यांच्या मुलीची देवाणघेवाण करतो आणि कंसाच्या तुरुंगात परततो. सर्व दरवाजे बंद करून कंसाला निरोप देण्यात आला की देवकीने मुलीला जन्म दिला आहे. कंस आला आणि त्या मुलीला शिव्या देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला.
त्याच वेळी ती मुलगी कंसाच्या हातातून अदृश्य झाली आणि आकाशात मुलीच्या रूपात तिच्या वास्तविक रूपात प्रगट झाली. तिने सावध केले आणि म्हटले, अरे मूर्खा कंसा, तुझा मारेकरी खूप दूर आणि सुरक्षित आहे. सुरक्षित ठिकाणी जा आणि तुझी वेळ संपल्यावर तो तुम्हाला मारेल. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे 8वे अवतार होते. यशोदा आणि नंदाच्या सुरक्षित हातात बालकृष्ण हळूहळू गोकुळात वाढू लागला. पुढे भगवान श्रीकृष्णाने कंसाच्या सर्व क्रूरतेचा अंत केला आणि कंसाच्या कैदेतून आपल्या आई वडिलांची सुटका केली. गोकुळवासी श्रीकृष्णाच्या निरनिराळ्या खोडकर करमणुकीने खूप आनंदित झाले. गोकुळात राहणारे लोक हा सण गोकुळाष्टमी म्हणून साजरा करतात. आजचा दिवस आपण श्रीकृष्णाच्या जे भक्त या कथा शेवटपर्यंत ऐकतील त्यांचं भाग्य बदलून त्यांच्या भाग्यात तो चमत्कार घडून येईल. तुमचे दुःख, आपदा आणि खूप काही विपदा असतील तर त्या देखील टळून जातील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. तुमच्या सर्व काही चिंता, व्यथा नष्ट होऊ लागतील. भगवंताची लीला, श्रीकृष्णांच्या लीला सतत तुमच्या कानावर येत असतील, कारण त्या सत्य आहेत. जेव्हा कंसाने खूप काही अत्याचार केले तेव्हा देवाला प्रगट होणे भाग झाले. तेव्हा तुम्हीही लक्षात घ्या, जेव्हा खूप काही अत्याचार होऊ लागतात तेव्हा देव तिथे प्रगट होतात. निश्चितच तुमच्या मनोकामना देखील पूर्ण व्हायला लागतात. म्हणून देव सांगतात, भगवंत सांगतात, निरंतर चांगले कर्म करत राहा, कारण जिथे चांगले कर्म घडतात, देवाचे नामस्मरण केल्या जाते, तिथे माझे वास्तव्य निरंतर राहते. भगवंत सांगतात, चुकीच्या लोकांना कधीही मदत करू नका, कारण ते जर चुकीच्या मार्गाने काही कार्य करत असतील आणि तुम्ही जर त्यांना साथ दिलीत तर तुम्ही देखील चुकीचे व्हाल. त्याचप्रमाणे जर कुणी खूप काही कुणाला त्रास देत असेल, जर ते तुम्ही पाहत असाल तर तुम्ही देखील दोषी ठरणार. म्हणूनच जर तुम्ही त्या गोष्टींसाठी न्याय करण्यासाठी पुढे येत असाल तर भगवंत तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील, कारण तुम्ही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे काही कर्म करत आहात त्यात भगवंताची निरंतर साथ तुम्हाला प्राप्त होऊन तुमचा विजय निश्चित होईल. जर तुम्हीही देवांचे, श्रीकृष्णांचे खूप काही आभार मानत असाल, तुमच्या जीवनात तुम्हाला जे काही प्राप्त आहे त्यासाठी वारंवार देवाचे धन्यवाद करत असाल तर नक्कीच तुम्ही भाग्यशाली आहात, कारण तुमचे धन, वैभव, सुख, संपदा वाढवणारे आजचे हे आशीर्वाद तुम्ही प्राप्त केलेत तर तुमच्या जीवनात तुम्हाला कधीही काहीही कमतरता भासणार नाही. श्रीकृष्ण सांगतात, जर तुम्ही खूप काही भविष्याची चिंता करत असाल तर तुमच्या वर्तमानात काय आहे हे देखील तुम्ही गमावू शकता. त्यामुळे आपल्या वर्तमानात काय सुरू आहे हे देखील पाहणे आणि त्यासाठी कर्म करत राहणे तितकेच आवश्यक आहे. भूत, भविष्य, वर्तमान हे सर्व काही देव जाणतात, पण तुम्ही आपले कर्म करत राहा. ते चांगल्या दिशेने नेण्याचा वारंवार प्रयत्न करत राहा. मग तुम्ही भगवंताचे प्रिय व्हाल. जर तुमच्या मनात ती काही मनोकामना असेल ती पूर्ण करण्यासाठी देवाकडे, भगवंताकडे ती प्रार्थना करा, कारण प्रार्थना परमेश्वर भगवंत ऐकतात आणि तुमच्या दिशेने ते आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात येऊ लागतात. देव म्हणतात, भगवंत म्हणतात, बाळा, जर तुम्ही कुठल्याही कार्याचे नियोजन करून ते कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत राहाल तर तुम्हाला
त्यात मोठ्या यशाची हमी देव देत आहे. जर तुम्ही ते प्रयत्न करू इच्छित असाल तर तुम्हाला तुमचे मोठे यश नक्कीच देण्यात येईल. तुमच्या चिंता, तुमचे दुःख आणि तुमच्या विपदा जळून जातील. जर तुम्ही हे शेवटपर्यंत ऐकत आहात तर तुम्ही भगवंताचे श्रीकृष्ण सांगतात, जेव्हा तुम्ही चुकीच्या लोकांची मदत करू नका, त्यामुळे तुमचे ते खूप काही त्रास वाढू शकतात. जर तुम्ही मदत करायचीच आहे तर त्या योग्य ठिकाणी मदत करा. जो सत्याच्या मार्गावर चालत आहे त्याची मदत केल्यास तुम्ही ईश्वराचे प्रिय व्हाल आणि तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होऊ लागतील जे इतरांजवळ देखील नाहीत. कधीकधी देव तुमच्या दिशेने तुम्हाला ते पाठवू इच्छितात जे चमत्कारांच्या रूपात तुमच्यापर्यंत येऊ लागतात. ते दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव हा जप प्रीतीने भगवंताची आठवण करत आज नक्की करा. तुम्ही 11 वेळेस 21 वेळेस या मंत्राचा जप केल्यास तुमचे मनोवांछित तुम्हाला प्राप्त होईल. आज देवाचा, भगवंताचा, श्रीकृष्ण परमात्माचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुम्हाला ते दिव्य प्राप्त होईल ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील केली नव्हती. जर तुम्ही भगवंताचे, श्रीकृष्णाचे नामस्मरण केलेत तर तुमच्या खूप काही पापाचे क्षय होऊन, तुमच्या दुःखाचे क्षय होऊन तुम्हाला सुख, आनंदाची प्राप्ती होईल. मनोवांछित इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील. जर तुम्हीही भगवंताच्या सत्याच्या मार्गावर चालू इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करा. माझे भगवंतावर प्रेम आहे असे टाईप करायला विसरू नका. ज्यांच्या जीवनात जे प्रेमाची अपेक्षा करत आहेत त्यांच्या नात्यातील ते दुरावे नष्ट व्हावेत यासाठी देवाकडे, भगवंताकडे, श्रीकृष्णाकडे प्रार्थना करत आहेत. त्यांचे ते नाते प्रेमासहित त्यांना प्राप्त होतील. त्यांच्या अनेक समस्या नष्ट होताना त्यांना दिसून येतील. आज रात्री जो कोणी हा संदेश ऐकताना मनोभावे देवाला, भगवंताला, श्रीकृष्णा परमात्माला जी काही प्रार्थना करील ती प्रार्थना त्यांची पूर्ण हो, त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण हो, हीच भगवंताचरणी प्रार्थना करून हा संदेश, ही कथा इथेच संपवते. आज भगवंताचा आशीर्वाद म्हणून ज्यांनी कोणी ही कथा मनोभावे, हा संदेश मनोभावे ऐकला आहे त्यांच्या सर्वांच्या जीवनात सुख, संपदा, वैभव त्यांना प्राप्त हो. भगवंताचा आशीर्वाद निरंतर प्रेमाच्या कृपेने त्यांच्यावर प्राप्त हो. त्यांच्या जीवनातील ते कटू अनुभव दूर होऊन त्यांना त्या जागी आनंदाची प्राप्ती हो, हीच श्रीकृष्णचरणी प्रार्थना. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद